दरम्यान पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदार राजा शेकापच्या बाजूनच कौल देईल असा विश्वास शेकाप नेते विवेक पाटील यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। शेकाप नेते विवेक पाटील आपल्या सोबत आहेत। विवेकजी, साधारणपणे 1.5 ते 2 वाजेपर्यंत 29 ते 30% मतदान झालं होतं, काय अंदाज आपला वाटतो? नाही, टोटल अंदाज 45 ते 50च्या आसपास होईल ॲव्हरेज, असं मला निश्चितपणे वाटते। कारण आत्ता जरा थोडं संथ झाला असलं तरी 4 नंतर पुन्हा मतदार बाहेर पडतील आणि मतदान हे 45 ते 50%च्या आसपास होईल असा निश्चितपणे अंदाज आहे। साधारणपणे 40 ते 45 किंवा 45 ते 50 हे कमी मतदान झालेलं आहे का? तुम्हाला वाटतं की हे तुमच्या पथ्यावर पडेल किंवा तुम्हाला फायदा राहील? हे शहरामध्ये साधारणपणे ॲव्हरेज हाच असतो। ॲव्हरेज जर सगळा काढला तर 45 ते 50च्या मध्येच ॲव्हरेज असतं। त्याच्यामुळे काय फार कमी झालेलं नाही, काय जास्त होण्याचा प्रश्नच येत नाही। हे जे मतदान झालेलं आहे साधारणपणे आता 40-45% आपण पकडून चालू आहेत, हे मतदान शेकापला फायदेशीर ठरेल का? नाही, शेका पक्षाला मतदान किती होते शेका पक्षाने कधी विचार केला नाही। शेका पक्षाला मानणारा जो मतदार आहे तो मतदार हा सगळा मतदान होत असतो। आमचे कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहोचतात आणि ज्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे ते सारे मतदार येऊन त्या ठिकाणी मतदान करत असतात। त्याच्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये मागं पुढं झाल्याचा काय आम्हाला त्याच्याने फारसा फरक पडत नाही। तुम्ही अनेक मुद्दे घेतले, ते विकासाचे मुद्दे असेल, पनवेल महानगरपालिका डेव्हलपमेंटचे असतील, या सगळ्या मुद्द्यांना पनवेलकर तुम्हाला साथ देईल का? 100% साथ देईल, कारण अनुभव जो आहे गेल्या 10 वर्षाचा तो अत्यंत वाईट आहे। त्याच्यामुळं 10 वर्षामध्ये जे लोकांनी भोगलेलं आहे किंवा लोकांनी जे अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना शेका पक्षाशिवाय आणि आघाडीशिवाय पर्याय नाही असं लोकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही। आणि त्याच्यामुळं निश्चितच लोकमत आमच्या बाजूला राहील आणि लोक मतदान हे आमच्या आघाडीला 100% करतील। लोकांचा कौल जो आहे, मतदारांचा कौल जो आहे तो शेकापाच्या बाजून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पण साधारणपणे मतदानाची टक्केवारी पाहता 40 ते 45 यापुढे हे मतदान जाईल असं दिसत नाहीये। अजित मांढरे, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।